महाजन PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे। त्याच्यानंतर आता आम्ही 4 दिवसापूर्वी मला वाटतं धनंजय आम्ही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये सायबर सेलचे 2 तज्ञ ज्यांची आवश्यकता आहे या सगळ्या बाबीसाठी हे 2 तज्ञ लोकांची SIT मध्ये नियुक्ती व्हावी आणि ती बाब ज्या ठिकाणी मी कानावर घालायची ते घातली, त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेली। बहुतेक सोमवारपर्यंत ती ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी येईल, कारण याच्यात कुणाचे फोन कोणाला झालेले अगोदरचे सुद्धा। माझं म्हणणं आहे की 6 तारखेची घटना 9 तारखेची घटना एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता मागील 2 महिन्यापासून पहिली जी केस झालेली आहे, एक शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते ना, त्यांनी पण फिर्याद दिली होती, पाथर्डीपाशी पकडलेले होते। त्यावेळेस पासूनचे CDR तपासले पाहिजे। त्यासाठी सायबर सेलचे जे 2 अधिकारी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली शासनाला ते झाले पाहिजे। आणि सर्वात गंभीर घटना इथं मस्साजोगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ही पुढे येते की महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला, तो तिथून येऊन केज पोलीस स्टेशनच्या लॅपटॉपवरती बसतो। कसं काय बसतो, काय संबंध? सहआरोपी म्हणून महाजन आणि पाटील राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी। फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे, कारण हा आंधळे हा फार शातीर आहे आणि आंधळेचे बगल बच्चे जर एका मोहितेच्या तिथं 307 करू शकतात, तर उद्याच्याला हे आणि हे आरोपी ज्यावेळेस तारखेला येत आहेत, वाल्मिक कराडसह बाकीचे सगळे हे सुदर्शन घुले चाटे हे आरोपी आल्याच्या नंतर एकदम मानेच्या खाली केसापर्यंतचे मोठमोठाले बूट घातलेले अत्यंत चित्रविचित्र दिसणारे लोक इथं कसं काय येतात, यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहे। म्हणून इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे। वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, मला वाटतं रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे CDR तपास करून यांना सुद्धा सहआरोपी करावा अशी मस्साजोगकरांची या ठिकाणी मागणी आहे। त्याच्यानंतर आरोपींना फरार होण्यास मदत करणे डॉक्टर संभाजी वायबासे दाम्पत्य पती आणि पत्नी हे दोघेही मला वाटतं पैसे पाठवले त्यांच्या मिसेसने मला वाटतं ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले आणि ह्या सरकारी वकील होत्या। बालाजी तांदळे कोरेगाव उर्फ महाराज का काहीतरी म्हणतात, हाच ना, संजय केदार याला महाराज म्हणायचं। सारंग आंधळेवाडी यांची चौकशी करून हे पण सहआरोपी, मला वाटतं हे पत्र धनंजयला माहिती आहे, हे SITला पत्र मी माझ्या स्वतःच्या सहीनं हे दिलेलं आहे। वायबाचे आणि यांच्या बाबतीतलं रेकॉर्डवरती मी हे पत्र त्या ठिकाणी दिलंय। शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे। त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढे नाही, परंतु धनंजयला मी ही बाब सांगितलेली आहे। जलद गती न्यायालयात 100% होणार आहे। हे फास्ट ट्रॅकवरतीच या केसचा, कारण आता या केसचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे। चार्जशीट दाखल, फक्त आता चार्जशीट दाखल करण्यापूर्वी
मत्स्योद्योगकरांनी या ज्या 8 मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये 7वी, सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारावरून बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय केजकडे घेऊन जाणे अपेक्षित असताना PSI राजेश पाटील यांनी ही गाडी कळंबच्या दिशेने वळवली. तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली आहे. आता इथं कोणीतरी होतं जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी, कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली. तर म्हणजे मग हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला. आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच पाहिजे होता, तो गेलेला नाही. त्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. आणि कारण आतापर्यंत फोकस जो होतोय, जो मेन रोल ह्या 8-9 लोकांचा, 9 आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये 302 मध्ये आले. एक 10वा जो आहे तो आलेला नाही. त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे. वाल्मिक कराडसह बाकीचे 9 लोक 302 मध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि माझं मत आहे, नितीन बक्कड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी आहे की नितीन बिक्कड, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला, कारण हाच नितीन बिक्कड आहे, यांनी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केलेली. याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली, शासकीय निवासस्थानी. मग हा आरोपी कस काय होत नाही? आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले, वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे. म्हणून हे 7-8 पैकी मला वाटतं 1-2 मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत. अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलदगती न्यायालयाचा तो निर्णय झालेला आहे. म्हणजे 6 मागण्या ज्या राहिलेल्या आहेत, या मागण्या आणि 2 सायबर सेलचे अधिकारी, ही 7वी मागणी. त्या 7व्या मागणीमध्ये लवकरात लवकर, कारण आता 25 तारीख जवळ आलेली, सोमवारी आले नव्हते, सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मत्स्योद्योगकरांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल. विश्वास आहेच, गैरविश्वास नाही. परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं? हे आरोपी करावेत का? तर हे आरोपी करावेत असे सगळ्यांची मागणी आहे. हे लोक आरोपी झाले पाहिजेत. आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणार आहे. आणि एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलंय. आणि जवळपास 13 मागण्या जेल प्रशासनाच्या संबंधित या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि ह्या CCTV मध्ये कैद आहेत. या सगळ्याच्या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा याची स्वतंत्र चौकशी व्हावी. आणि जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेच्या सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे किंवा ते इथं राहिले नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बाब, जरी SP बदललेले असले तर हेड माणूस बदललाय, पण खालची यंत्रणा जी आहे ती, माझं मत आहे की हे फक्त केज पुरतच नाही. केज पोलीस स्टेशन, अंबाजोगाई पोलीस स्टेशन, DYSPच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, ऍडिशनल SP तिरकेंच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, म्हणजे केज, युसुफ वडगाव, त्याच्यानंतर अंबाजोगाई, बारदापूर, परळीतले 2 ग्रामीण आणि परळी शहर, संभाजीनगर आणि शिरसाळा,
एवढ्या पोलीस स्टेशन मधलं जे खालचं पोलीस दल आहे हे पोलीस दल 100% आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं. एकटे SP बदलून उपयोग होणार नाही. हे लोक अजूनही राजरोसपणे बिनदिक्कतपणे आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्याच बाबतीत करतायत. तुम्ही बघा संतोष दादाच्या तरी बाबतीमध्ये फास्ट ट्रॅक वरती म्हणजे बऱ्याच स्पीडली काही घटना घडलेल्या आहे. तो महादेव मुंडे 16 महिने झाले. अजून एक केस मला धनंजयनी इथं दाखवली. मी त्याचं नाव आणि ते सांगणार नाही, पण त्या माणसाला तर मारलं तर मारलं. त्याच्या घरात त्याच्या बायको समोर उचलून नेलंय, मारलं, पोलीस स्टेशनला आणलं. आणि पोलीस स्टेशन मध्ये जो आरोपी आहे मेन यातला, त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर, इथं थांबायचं नाही, निघून जायचं. किती खतरनाक आहे. आणि मला वाटतं 4 दिवसापूर्वी आमचं ह्या केसच्या बाबतीत बोलणं झालंय धनंजयचं माझं आणि खेंडकर, आम्ही दोघं तिघच बसलेलो होतो. तर त्या माणसा तो व्यक्ती, आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे. नवीन राजेश पाटील कोण आले, वैभव पाटील. राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता. ते वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत, त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे हे संतोष अण्णाच्या अगोदरची केस आहे. किती 1 वर्षाची केस आहे. पण ती केस फार भयानक आहे. पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशन मध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल करू नको, उठ येतो. कुणाच्या समोर, महाजन समोर आहे. तिथं इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आतापर्यंत राहिलाच कस काय, राहायला नाही पाहिजे. ती सुद्धा 307 आणि त्याही पेक्षा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. तो जर गुन्हा दाखल करायला धनंजय म्हणतोय की ते माणूस येईल, जवळच्याच गावचा आहे, तो माणूस पुढे आला तर त्याचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे 5-6 मागण्या मी अजिबात असं मानणार नाही मासजोगकरांना की तुम्ही उपोषणाला बसू नका, अन्न त्याग करू नका, कारण क्लेशकारक ते उपोषण करतायत. परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी 100% राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून, म्हणजे बहुतेक वेळ प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल. जे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि या 7 मागण्या, 6च्या ऐवजी 7वी मागणी एक वाढली ना, या 7 मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल. कारण ह्या पेपरमध्ये दिलेल्या 6 आणि ही 7वी मागणी या बाबतीमध्ये, आणि ती 8वी मागणी म्हणजे सायबर सेल, या 8च्या 8 मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मासाजोगकरांना अन्नत्याग करण्याची आवश्यकता पडणार नाही.